जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनावर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही हप्ते एकत्रित या कार्यक्रमामधून वितरित होणार का? खरंच जे तारीख जाहीर आहे त्या तारखेला दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का, या संदर्भात सविस्तर बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब बटन दाबायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का असा प्रश्न बऱ्याच जणांना होता। तर प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून 19वा हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आधार संलग्न बँकेमध्येच हा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे। आधार संलग्न बँकेमध्येच हे जे पैसे आहेत ते पैसे जमा होणार आहेत आणि आधारला जी बँक लिंक आहे त्याच्यात हे हप्ते जे आहेत हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये एक क्रेडिट होणार आहेत, म्हणजे येणार आहेत मित्रांनो। तर त्यासाठी तुम्हाला तुमचं जे 2-3 कामे जे आहेत पीएम किसान योजनेचे पूर्ण करायचे आहेत आणि 2-3 कामे जर पूर्ण नसतील तर तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला जर तुमचा जे नमो आणि पीएम किसान योजनेची तरतूद केलेली आहे, म्हणजे काय तर 3 प्रमुख जे प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त असणं गरजेचं आहे। तिन्ही प्रॉब्लेम जर दुरुस्त नसतील तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। त्या अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला काम करावेच लागणार आहे। ते तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे। ते 3 प्रॉब्लेम जर दुरुस्त नसतील तर तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता मिळणार नाही। तर हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। दुसरं म्हणजे आता मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा जर तुम्हाला स्टेटस चेक करायचा असेल आणि नमोचं पण तुम्ही स्टेटस चेक करू शकता, अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता। अधिकृत वेबसाईट काय आहे तर महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सुद्धा तुम्ही हे जे दोन्ही कामे जे पूर्ण करायची आहे ते करू शकता। तसेच हे तिन्ही कामे पूर्ण करा। आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद, जय शिवराय।